श्री सिद्धरामेश्वराची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे काही भविष्यामध्ये बंदोबस्त आणि जो काही या ठिकाणी चोख नियोजन ठेवण्यात येणार आहे या संदर्भाची रंगीत तालीम घेण्यात आली। शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती आणि बॅग आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईची रंगीत तालीम घेतली आहे। शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी 4:30च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात 2 संशयित व्यक्ती आणि बॅग आढळल्याची माहिती फौजदार चौडी पोलीस ठाणे, सुरक्षा शाखा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, QRT, RCP पथक, श्वान पथकांना तातडीने धाव घेतली। पोलिसांनी सुमारे 2 तास मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं। यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले 2 संशयित तरुण, एक काळ्या रंगाची बॅग आढळली। बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथकानं बॅगची तपासणी केली आहे। संशयास्पद काहीही आढळून आलं नाही। 2 संशयित तरुणांना ताब्यात घेत असताना QRT पथकानं त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या। त्यानंतर दोघेही पोलिसांना शरण आले। यावेळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 80 पोलिसांचा सहभाग होता। मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झालं याबाबत विचारणा करण्यात येत होती। यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। यामध्ये पोलिसांच्या वाहनांसोबत रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहनं होती। यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, वाहतूक शाखेचे भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। सदर 2 इसमांकडे 2 9mm पिस्टल 30 राऊंड मिळालेले आहेत। सदरचे 2 पिस्टल आणि 30 राऊंड हे ATSच्या ताब्यात दिलेले आहेत। त्याचप्रमाणे डॉग स्क्वॉडतर्फे व BDDS तर्फे एक बॅग चेक करण्यात आली, संशयित बॅग।